पुणे महानगरपालिकेचे 3247 कोटींचे 2011-12 या वर्षाचे अंदाजपत्रक महापालिका सभागृहासमोर सादर करण्यात आले. आयुक्तांनी सादर केलेल्या 2984 कोटींच्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीने 3247 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ आणि जकातवाढ करण्यात आली नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अरिंद शिंदे यांनी दिली. अंदाजपत्रकात यावर्षी प्रियदर्शनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत 9 कोटींची महत्वाची तरतूद करण्यात आली आहे. 3 टप्प्यांमध्ये याचे काम सुरू होणार असून त्याला डिसेंबरपर्यंत मान्यता मिळणार आहे आणि मार्चमध्ये या उपक्रमाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सायकल योजनेसाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येतात, पण यावर्षी पर्यावरण बचावासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा 50,000 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. पण ज्या 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सायकली दिल्या जातील त्या विद्यार्थ्यांना पुढील 3 वर्षे बसचा पास देण्यात येणार नाही, अशी तरतूद यामध्ये आहे. तसेच पुण्यात मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या PMPMLच्या नव्या बस खरेदीसाठी कामगारांच्या वेतनातील थकबाकीसाठी 25 कोटी रुपयांची उचल रकमेची भरीव तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील IT कंपन्यांचे वाढते जाळे पाहता त्यांनी स्वतःच्या मोटारीतून करत असलेल्या प्रवासाऐवजी बसेसने प्रवास करावा. यासाठी IT उद्योगासाठी लक्झरी बसेससाठी 12 कोटी 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यामधून 25 लक्झरी बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. या बसमध्ये प्रत्येक सीटवर लॅपटॉप, मोबाईल चार्जिंग, LCD स्क्रीन याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना मोटारीतील सोयी या बसमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच विमानतळासाठी, लक्झरी बसेससाठी, नदी परिसर विकासासाठी, स्मशानभूमीसाठी, बचत गटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बचत बाजारासाठी, ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी, भारत इतिहास संशोधन मंडळाला वारकरी भवन, हज हाऊस, स्वागत कमानी, ग्रंथालये यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. तर शास्त्रीय संशोधनाची माहिती लोकांना पोहोचण्यासाठी सायन्स पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच घरपोच जन्मदाखला देण्याच्या अभिनव प्रकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी 15 लाखाची तर कमला नेहरू रुग्णालयात ICU साठी 1 कोटीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. असे हे एकूण 3247 कोटींचे अंदाजपत्रक मनपा सभागृहासमोर स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मांडले. पुणे शहराचं अंदाजपत्रक सादर करत असताना अतिशय आनंद होत आहे. 2011-12चं हे अंदाजपत्रक आहे. हे अंदाजपत्रक 3247 कोटीचं अंदाजपत्रक असणार आहे. या अंदाजपत्रक पुणे शहराला अर्पण करत असताना ह्यामध्ये अनेक नवीन उपक्रम सादर केलेले आहेत, ज्यामध्ये सर्वात येणारा पुणे शहराला आरोग्याच्या दृष्टीने कलाटणी देणारा विषय आहे. पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचं स्वतःचं एक वैद्यकीय महाविद्यालय असावं, जेणेकरून पुणे महानगरपालिकेचे जेवढे दवाखाने त्या दवाखान्यांमध्ये आपल्याला तो डॉक्टर्स सर्व उपलब्ध होतील. या अनुषंगाने आपण एक 9 कोटीची तरतूद यावर्षी केलेली आहे. नायडू हॉस्पिटल येथे सुसज्ज हॉस्पिटल, त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. फक्त आता जे काही लेक्चर रूम्स, डीन्स, स्टाफ, फॅकल्टी, ॲनिमल हाऊस, लॅबोरेटरीज एवढे लागतात आणि आपल्याला त्या मार्चपर्यंत जे दाखल करायचं आहे, डिसेंबरपर्यंत मान्यता मिळेल आणि येणाऱ्या डिसेंबरनंतर आपले ॲडमिशनसुद्धा सुरू होईल. सुरुवातीला आपण 100 डॉक्टर्सचा तो आहे, दरवर्षी 100 करत आपलं ते वाढणार आहे. पुणे शहरामध्ये दुसरा एक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पूर्व भागामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल, तिथं आपण एक ICU वॉर्ड तयार केलेला आहे 10 बेडचा. तो सुद्धा आपण चांगल्या सुसज्ज पद्धतीने तयार करतोय. पुणे शहरामध्ये महिलांसाठी एक शौचालय असावं, फिरतं शौचालय, जेणेकरून महिलांची व्यवस्थित सोय होईल. त्यामुळे आपण ते मेंटेनन्ससाठी देणार आहोत. एक चांगलं लक्झुरियस मोबाईल टॉयलेट्स असतील त्याच पद्धतीने पुणे शहरामध्ये मुलं 7वी ते 10वी यांना आपण मोफत बसपास देत असतो आणि त्याचा जवळजवळ 14 करोड रुपयाचा आपला खर्च दरवर्षी होतो. ह्या वर्षी आम्ही त्याचे 9 कोटीची तरतूद ठेवून त्या तरतुदीमधनं जवळजवळ 50,000 सायकली 7वी ते 10वीच्या मुलांना वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, जेणेकरून मुलं आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं एक चांगलं आरोग्य राखता येईल. त्याचबरोबर 14 क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक मोबाईल व्हॅन्स, डे टू डे, डेली टू डेली मेंटेनन्स व्हॅन्स आपण ठेवले, ज्याच्यामध्ये रोड बिगारी, पाणी बिगारी, इलेक्ट्रिशियन, मुकादम हे सुसज्ज, त्याच्याबरोबर
जेट मशीन आणि एक वॉटर सक्शन पंप्स आणि त्याला एक कलेक्ट कॉल म्हणून असणारे हे 14 क्षेत्रीय कार्यालयांसाठी असणारे असे अनेक गोष्टी आपण यावेळेला सादर केलेत. त्याचबरोबर एक सामाजिक समतोल राखताना हज हाऊस अबुल कलाम आझाद येथे उपस्थित तिथं आपण 2 कोटीची तरतूद ठेवून हज हाऊस बांधत आहोत. त्याचप्रमाणे वडगाव शेरी येथे एक वारकरी भवन बांधत आहोत आणि नेतर वाल्मिकी समाजासाठी वाल्मिकी भवनचं सुद्धा आपण तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर माझ्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, त्या जागी विचारांची मांडणी करण्याचं आणि सुशोभीन करण्याचं 2 कोटीची तरतूद केलेली. त्याचबरोबर एक सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, भैरोबा पंपिंग स्टेशन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, वडगाव बुद्रुक, कोत्रा, कोंडवा, कात्रज या सर्व भागाला पाण्याची व्यवस्था व्हावी. आणि त्याचबरोबर आपण पाणी मोजमापचं यंत्रसुद्धा ठेवलेलं आहे. खडकवासल्यामधून निघणारं पाणी आपल्याला मोजता येतं, पण आपल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचता किती लिकेज आणि किती पाण्याची चोरी होती हे वॉटर ऑडिट होत नाही. त्यासाठी प्रत्येक वॉटर फिल्टरेशन प्लांटपाशी ती यंत्रणा असावी म्हणून आपण विषय केला आहे. घनकचऱ्याच्या दृष्टिकोनातून मायक्रो ऑर्गॅनिझम एक नवीन संकल्पना आणलेली आहे, त्याच्यासाठी 50 लाखाची तरतूद ठेवलेली आहे, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट आपल्याला पुणे शहरात लावता येईल. बाकी बायोगॅस आणि मिथेन गॅसच्या प्रकल्पासाठी आपण केलेलेच आहोत. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक संकल्प मोठ्या पद्धतीने उच्चभ्रू वर्गामध्ये आणि मध्यम वर्गामध्ये सुद्धा राबवावा म्हणून 25 लक्झरी बसेस IT सेक्टरला जाणारे जे काही 4 व्हीलर्स वापरतात त्या लोकांनी ह्या बसेसचा वापर करावा. ते अत्यंत AC आणि लक्झरियस बसेस असतील, ज्याच्यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर्स असतील, लाईव्ह TV चालू असेल. निश्चितच त्याचा दर थोडा जास्त असेल, पण त्यांना त्या पद्धतीने एक प्रोत्साहन देणारे त्यांचे 4 व्हीलर्स रोडवर आणण्याच्या जागी त्या बसचा वापर करण्याचा. त्याच पद्धतीने पुणे दर्शनच्या बसेस वाढवण्याचा विषयसुद्धा आपण घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गासाठी एक 25 कोटी रुपयाचं सानुग्रह अनुदानाची तरतूद ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने PMPLसाठी 25 कोटी रुपयाची उचल सुद्धा आपण ह्या बजेटमध्ये सादर केलेली आहे. या अनुषंगाने हा बजेट सादर केलेला आहे. त्याच पद्धतीने मी माझ्या परीने, माझ्या पक्षाच्या आणि माझ्या नेत्यांच्या वतीने परिपूर्ण बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ह्याला येणाऱ्या कमिटी आणि येणारे कमिटीचे चेअरमॅन हे ह्याला पूर्ण स्वरूप आणि चांगला आकार देतील आणि पूर्णत्वास हा बजेट माझा नेतील एवढी अपेक्षा करतो. PMTचा जो पुणे शहरातील शालेय विद्यार्थी 7वी ते 10वी यांना आपण मोफत बसपास देत असतो. तर ह्या मोफत बसपास देत असताना आपण त्यांच्या शाळेकडनं काही डॉक्युमेंट्स मागवत असतो. त्या अनुषंगाने आपण त्यांना मोफत बसपास देतो. पण मोफत बसपास ऐवजी आपण त्याला जर सायकल दिली तर येणारे 3 वर्ष त्यांनी 10वीपर्यंत राहतं, मग परत तो मोफत बसपास मागू शकणार नाही आणि सायकलचा वापर होईल, जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं हा विषय आणि हा उपक्रम अत्यंत लाभदायक राहणार. आयुक्तांनी जे बजेट मागलं त्याच्यात आणि तुमच्या बजेटमध्ये तफावत होते, ते कसे भरून काढले? आयुक्तांच्या आणि माझ्या बजेटमध्ये फक्त 200 कोटीचीच कमतरता आहे. त्यांनी जे 200 कोटींनी जे काय वाढवलं होतं त्याच्यामध्ये करवाढ आणि जकात वाढ हे 200 कोटी तर आम्ही रेव्हेन्यू आणि भांडवली कामामध्येच कट लावलेलं आहे. म्हणजे 196 कोटीचा रेव्हेन्यू कट आणि 243 कोटीचा भांडवली कट लावलेला आहे. म्हणून तिथंच बजेट त्याच्यापेक्षा आम्हाला 100-150 कोटींनी जास्त मिळतो. आणि त्याच्यानंतर जी काय एक नॅचरल ग्रोथ असते प्रत्येक शहराची, त्या पद्धतीने पुणे शहर आज तुम्ही जाणवलंच असेल की पुणे शहर मोठ्या प्रमाणात वाढतं. त्याप्रमाणे जकात, बांधकाम आणि कर आकारणी ह्या पद्धतीने आपण वाढवलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने जकातीचं आपण सोन्या चांदीवर 3 रुपयाचं आपण मान्य केलेलं आहे. त्याच्यातनं आपल्याला जवळजवळ 100 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे. होर्डिंगची पॉलिसी आपण मान्य केली, ज्याच्यातनं आपल्याला 100 कोटीचं उत्पन्न मिळेल. म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्या तरतुदीपेक्षाही 200 कोटीने उत्पन्न जास्त मिळू शकतं.